नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधम आरोपीचा कोर्टामध्ये अजब दावा। केवळ किरकोळ मारामारी प्रकरणासाठी अटक केल्याचा नराधमाचा दावा, तर आरोपीच्या वक्तव्यानंतर कोर्टाने पोलिसांनाही झापलं। मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती। पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करत असल्याचं वक्तव्य। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये सरकार आरोपी, सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे। संजय राऊत यांची टीका। मुख्यमंत्र्यांनी अद्याप माफी का मागितली नाही? आंदोलकांवर लाठीचार्ज करणं किती योग्य? राऊतांचा सवाल। नसरापूर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडे गंभीर दखल, तर आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार। नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा नवले पुलावर ठिय्या। अखेर 4 तासांनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं। नसरापूर अत्याचार प्रकरणात पीडित मुलीच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन, तर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे आला। अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार। बीडमध्ये 3 वर्षीय नातीचा आजोबांकडून विनयभंग। केज तालुक्यामध्ये युसुफ वडगावातील संतापजनक प्रकार, तर आरोपी आजोबांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग, परप्रांतीय नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। 32 वर्षीय आरोपी अरुण मिश्रा पोलिसांच्या ताब्यात। भोंदू अशोक खरातवर 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीचा विशेष कारवाई सुरू। अवतार पूजा, मृत्यूची भीती, धार्मिक बनाव करून 5 कोटी उकळले। खरातच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता। नागपूरच्या धामणगावमध्ये 25 घरं आगीत जळून खाक। शेतात लागलेली आग सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरभर पसरली, तर आगीमध्ये 5 ते 6 जनावरांचा होरपळून मृत्यू। घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला। दिल्लीतील विवेक विहारमध्ये इमारतीला भीषण आग, तर एसीचा स्फोट झाल्यामुळे आग लागली। 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। घरगुती गॅस सिलेंडरही थेट 500 रुपयांनी महाग होण्याची शक्यता। सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढ अपेक्षित, तर दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1400 रुपये। व्यावसायिक सिलेंडर महागल्यामुळे हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल मालकांची मागणी। श्रीमंतांचा मालमत्ता करदंड कमी करण्याचा मुंबई महापालिकेचा घाट। पालिकेच्या निर्णयामुळे गर्भश्रीमंतांचे करोडो रुपये वाचणार। मालमत्ता कर दंड कमी केल्यास पालिकेचं नुकसान। अंदमान निकोबार द्वीपसमूहामध्ये फडकला तिरंगा। राधानगर बीचवर पाण्याखाली आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा राष्ट्रध्वज फडकवून रचला इतिहास। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। संघर्ष संपवण्यासाठी इराणचा अमेरिकेला 14 कलमी प्रस्ताव, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळला। इराणने अजून मोठी किंमत मोजलेली नाही, ट्रम्प यांचा इशारा। ट्रम्प यांचे लष्करी कारवाईचे संकेत।
इराण अमेरिका युद्धामुळे कुवेतची तेल निर्यात झाली ठप्प. 30 वर्षांनंतर कुवेतची तेल निर्यात शून्यावर. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका.